गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. युवक युवतींसाठी सुवर्ण संधी. शिवसेना, युवा सेना व महिला आघाडी दिंडोरी लोकसभा यांच्या वतीने 23 मार्च 2025 रोजी चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळी 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील भव्य युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील 50 पेक्षा अधिक मल्टीनॅशनल कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये 10वी पासून ग्रॅज्युएशन व डिग्री डिप्लोमा झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड येथील भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी श्रीकांत शिंदे, मंत्री दादासाहेब भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुहास अण्णा कांदे व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यासाठी सुरक्षित बेरोजगार युवक व युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या वतीने चांदवड येथे उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा असा भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी होतोय. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जवळजवळ 50पेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपनी या ठिकाणी येत आहेत आणि ह्या चांदवड, नाशिक ह्या ज्या भागातील जे युवक युवती आहेत जे 10वी 12वी नापास आहेत तर ते ग्रॅज्युएशनपर्यंत त्या सर्वांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यांचं जॉब कार्ड त्या ठिकाणी तयार केलं जाईल. त्या जॉब कार्डच्या माध्यमातून जेव्हा नोकरी मिळते किंवा दुसऱ्या ठिकाणी नोकरीला जायचं ते जॉब कार्डच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होणार आहे. या रोजगार मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर या विभागाचे नेते आणि मंत्री दादाजी भुसे साहेब, या विभागाचे दुसरे नेते आणि मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आणि आमच्या बाजूचे आमदार सुहास अण्णा कांदे या सर्वांच्या मदतीने या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा रोजगार मेळावा त्या ठिकाणी होतोय. माझा सर्व बेरोजगार युवक युवतींना विनंती आहे की आपण या रोजगार मेळाव्याला आपण त्या ठिकाणी उपस्थिती लावावी आणि आपला जो काही बायोडाटा आहे, ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे, त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आला तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होईल. सर, राजकीय नेते मंडळी निवडणुका हे डोळ्यासमोर ठेवतात, नंतरही हे करतात, आपण काय म्हणून सांगाल त्याचं? शिवसेना ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धर्तीवर माननीय शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला व्रत घालून दिले त्यानुसार त्या ठिकाणी चालते. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीही काम करत नाही. शिवसेना ही वर्षाचे 365 24 तास ही काम करणारी आणि जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारी, जनतेच्या अडीअडचणीला सहभागी घेणारी अशी संघटना आहे. माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला व्रत घालून दिले त्याप्रमाणे ही आम्ही शिवसेना ते काम करते. चांदवड तालुकाच तुम्ही का निवडला? चांदवड तालुका भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर हे खानदेशाचं प्रवेशद्वार समजलं जातं आणि या चांदवडमध्ये मालेगाव असेल, नांदगाव असेल, मनमाड असेल, कळवण असेल, सुरगाणा असेल, दिंडोरी असेल, पेठ असेल, येवला असेल, सिल्लोड यांच्या सर्वांच्या एक मध्यवर्ती ठिकाण चांदवड हे मानलं जातं. त्यामुळे ह्या चांदवडच्या ठिकाणी सर्व युवक युवती यांना सोयीचं आहे. त्यामुळे या ठिकाणी हा बेरोजगार मेळावा मी घेतलेला आहे. किती तरुणांना रोजगार मिळेल असं काय सांगते? जवळजवळ 5000पेक्षा जास्त तरुणींना, बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना ऑन दी स्पॉट नोकरीचं त्यांना लेटर त्या ठिकाणी दिलं जाईल आणि नोकरीत सामावून घेतलं जाईल. ठीक. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.